नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलमध्ये रोज नवनवीन असे काही ना काही धमाकेदार व्हिडिओ आपल्या समोर येत आहेत. आता अमृता ही प्रेग्नेंट राहिलेली आहे आणि त्यानंतर आता ऐश्वर्याकडून तिच्यासाठी खूप मोठा धोका आता निर्माण होणार आहे. ऐश्वर्या आता तिच्या बाळाला इजा पोहोचवण्यासाठी काय काय करते हे आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण आता पाहत आहात की अमृता सगळेजण खूप खुश आहेत. अमृतासाठी तिचे जे काही घरातले आहेत ते खूप लाड करत आहेत आणि जास्त करून तिलोत्तमा अगदी तिला राणीसारखी बसवून ठेवलेला आहे आणि तिचे लाड करत आहे. हे मात्र आता ऐश्वर्याला बघवत नाही आहे आणि त्यात आणि हे ताराला पण बघवत नाही आहे. ताराला असं वाटतंय की आता अमृतामुळे सावलीची सुद्धा वावा होत आहे, कारण हे सगळं सावलीनं शोधून काढलेलं आहे की अमृताला दिवस गेलेले आहेत म्हणून. आणि तेव्हापासून तिलोत्तमा ही अमृता आणि सावली या दोघींशी जास्त चांगल्या प्रेमाने वागत आहे, कारण त्या दोघी एकमेकींबरोबरच सतत असतात. पण आता तारा आणि ऐश्वर्या दोघीही सुद्धा चर्चा करत बसलेले असतात की आता आपल्याला असा कोणता प्लॅन करावा लागेल जेणेकरून सावली आणि अमृता या दोघींमध्ये आता फूट पडणार आहे. आणि त्या दोघीसुद्धा हा प्लॅन करत असतात. तारा म्हणत असते, मला काही करून सावलीला सबक शिकवायचाच आहे, कारण तिने प्रत्येक वेळी माझी जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि आजपर्यंत ती माझी नोकर म्हणून राहत होती, पण आता मला तिची नोकर म्हणून राहायला लागत आहे. घरामध्ये सगळे आणि जास्त करून सोहम तिची वाह करत आहे. त्यामुळे ऐश्वर्या वहिनी काही झालं तरी मला त्या सावलीला सबक शिकवायचाच आहे. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, माझ्याकडे एक जबरदस्त असा प्लॅन आहे, आपण तो सक्सेस करूया. आणि त्यानंतर ती प्लॅनला लागते. ती काय करते, सकाळी किचनमध्ये जात असते सावली येण्याच्या आधी आणि बाजारातून ती पपई केळी मागवत असते आणि सावली येण्याच्या 5 मिनटं आधी ती पपई काढून किचन ओट्याच्या खाली ठेवते, जेणेकरून ती सावलीला दिसावी म्हणून. आणि त्यानंतर सावली येते. सावली ऐश्वर्या वहिनीला विचारत असते, ऐश्वर्या वहिनी, तुम्ही आज किचनमध्ये काय करत आहात? तुम्हाला काही मदत हवी आहे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मला तुझी काहीही मदत नको आहे, मी सक्षम आहे बनवण्यासाठी, तू इथून पटकन निघून जा. आणि त्यानंतर सावली तरीही तिथंच थांबलेली असते आणि तिला दिसते ती म्हणजे ती पपई. आणि तिला डाऊट येतो की ऐश्वर्या वहिनी त्या बाळासाठी काही प्लॅन तर करत नाही आहे ना, कारण की अमृता वहिनी या प्रेग्नेंट आहेत आणि त्यांना पपई चालत नाही. मग ती परत एकदा ऐश्वर्या वहिनीला विचारते, तुम्ही काय बनवत आहात? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी सुजी बनवत आहे म्हणून. पण सावलीला असं वाटतं की ऐश्वर्या वहिनी असं काही करणार नाही. त्या कशाला करतील ना, त्यांना तर प्रेग्नन्सीबद्दल सगळं काही माहीत आहे. आणि त्यानंतर सावली तिथून विचार करत करत निघून गेलेली असते, पण तरी देखील तिला काळजी लागून राहिलेली असते. त्यानंतर आपण पाहतो की आता अमृताच्या रूममध्ये सगळे जमा झालेले असतात आणि अमृताच्या येणाऱ्या नवीन बाळासाठी खेळणी आणलेली असतात. सगळीकडे फोटोज लावलेले असतात. अमृतासाठी एकदम सरप्राईज अशी रूम सजवलेली असते आणि अमृताला त्या रूममध्ये घेऊन येतात. सारंग, सोहम आणि राजकुमार सगळेजण तिला त्या रूममध्ये आणत असतात आणि ती रूम बघून अगदी खुश होत असते. त्या रूममध्ये एक छोटासा पाळणा देखील आणलेला असतो आणि अमृताला म्हणत असतात की आता तू काही टेन्शन घ्यायचं नाही, अगदी राणीसारखं या घरामध्ये राहायचं. तिलोत्तमा तिला सांगत असते की तर तू फक्त राणीसारखं ऑर्डर सोडायची, तुला जे हवं आहे ते तुला रूमपर्यंत तुझ्या मिळून जाईल. त्यानंतर ऐश्वर्या ती सगळं ऐकत असते आणि ती डायरेक्ट किचनमध्ये जाते. गेल्यानंतर तिनं सगळ्यांसाठी जी स्मूदी बनवलेली असते ती घेऊन येते आणि सगळ्यांना ग्लास भरून देत असते. सर्वप्रथम ती ऐश्वर्याला देते, बाकी सगळ्यांना देते आणि लास्ट जी आहे ती अमृताला देत असते. आणि अमृताला म्हणत असते, अमृता, आता हे असं फ्रूट ज्यूस वगैरे सगळं तू प्यायचं आहेस आणि तुझ्या तब्येतीची काळजी आता घ्यायची आहे. आता तू किचनमध्ये बिलकुलही पाऊल ठेवायचं नाही. आता मी किचनमध्ये तुझे सगळं, तुला काय हवं नको ते तुला पुरवणार आहे. त्यानंतर सावली ती स्मूदी पिऊन बघते तर त्यामध्ये पपईचा तिला वास येत असतो आणि ती अमृता तिच्या तोंडाला ग्लास लावणार तोपर्यंत सावली जाते आणि तिचा जो ग्लास आहे तो खाली पाडते. त्यावर मात्र सगळे आश्चर्यचकित होतात की सावलीने असं का केलं आहे म्हणून. आणि त्यानंतर तिलोत्तमा रागाने उठते आणि तिला म्हणते, काय सावली, हे काय केलंस तू? तर सावली म्हणते, मॅडम, त्याच्यातून मला पपईचा वास येत होता, म्हणून प्रेग्नेन्सीमध्ये तर पपई चालत नाही ना, म्हणून मी हा ग्लास फेकून दिला आहे. तेव्हा तिलोत्तमा पिऊन बघते तर ती म्हणते, माझ्या तर ग्लासमध्ये मला पपईचा वास येत नाही म्हणून. सारंगलासुद्धा खूप राग येतो आणि सारंगसुद्धा हे सगळं पिऊन बघतो. तर सारंग म्हणतो, सावली, माझ्याही
ग्लासमधून पपईचा वास येत नाही. तर सावली म्हणते, पण मला माझ्या ज्यूसमधून पपईचा वास आलेला आहे सारंग सर. तेव्हा सारंग सर म्हणतात, काय सावली, किती खोटं बोलतेस, आपल्या सगळ्यांना तर एकच सुजी बनवलेली आहे ना. आणि सारंग तिथून निघून जातो. आणि त्यानंतर मात्र अमृताला सुद्धा कुठेतरी वाईट वाटत असतं की सावली आता असं का करायला लागलेली आहे म्हणून. आणि राजकुमारला सुद्धा खूप राग येतो सावलीचा. आणि अमृता पण सावलीवरती थोडीशी नाराज झालेला आपण बघायला भेटतं. आणि अमृता ही नाराज झालेली असताना सावली तिच्याकडे जाते आणि म्हणते, खरंच अमृता वहिनी, अहो मला त्याच्यातून पपईचा वास आला आणि मला असं वाटलं की अमृता वहिनी तुम्हाला पपई देत असतील आणि तुमच्या बाळाला काहीतरी इजा पोचवण्याचा प्रयत्न करतील, म्हणून मी हे सगळं केलं आहे. कारण जगन्नाथजींनी तुमची पत्रिका बघितलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या बाळाला कोणापासून तरी, आपल्या माणसापासून धोका आहे म्हणून, आणि त्यामुळे मला काळजी लागून राहिलेली आहे. आणि ते ऐकून मात्र अमृताला सुद्धा काळजी वाटते आणि ती म्हणते, सावली खरंच का, असं हे खरं आहे का तू बोलते ते? मग अमृता म्हणते, हो सावली म्हणते, हो अमृता वहिनी, मी तुमची पत्रिका बघितलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला जास्त काळजी घेणं आता खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं राजकुमार ऐकतो आणि तो सुद्धा सावलीला विचारत असतो की हे सगळं खरं आहे का म्हणून. अगोदरच मला एवढ्या दिवसातून आता बाळ राहिलेलं आहे आणि मला त्यासाठी प्रत्येक गोष्ट आता काळजीपूर्वक करावी लागणार आहे. आणि सावली, तू अमृताची एकदम व्यवस्थित आणि चांगली काळजी इथून पुढे घ्यायची आहे. आणि जर तिच्या बाळाला जर काही झालं तर याची जबाबदारी मी तुझ्यावरती देत आहे. आणि सावलीसुद्धा म्हणत आहे, हो मी तिची हमेशा काळजी घेणार आहे आणि मी त्या बाळाची सुद्धा जबाबदारी घेत आहे म्हणून. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की सावली ही तिच्या रूमकडे निघालेली असते आणि तिला बाहेर ऐश्वर्या कोणाशी तरी बोलताना दिसत असते. पण कोणाशी बोलते हे मात्र तिला दिसत नसतं, कारण तो माणूस झाडाच्या आड लपलेला असतो आणि ऐश्वर्या त्याच्याकडून कोणती तरी पुडी घेत आहे असं दिसत असतं. आणि त्यानंतर तिथून ती डायरेक्ट सोहमच्या रूममध्ये जाते आणि सोहम आणि बबलूला सांगते की ऐश्वर्या वहिनी नक्कीच कोणता तरी प्लॅन करत आहेत, कारण मी स्वतः ग्लासमध्ये बघितलं होतं तर त्या ग्लासमध्ये पपईचा वास येत होता. आणि सोहमसुद्धा म्हणतो, हो मागच्या वेळीसुद्धा ऐश्वर्या वहिनींनी तुमच्या सुखदेव या भावाला फसवण्यासाठी खूप मोठा प्लॅन केला होता. आतासुद्धा वहिनी कदाचित अमृताच्या बाळाच्या मागे लागली आहे असं बबलू म्हणत असतो. आणि त्यानंतर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. सोहम म्हणतो, चल आपण बाहेर जो CCTV आहे त्याच्यात त्याचा फेस दिसतोय का बघूया, कोण आहे ते आपल्याला माहीत पडेल. त्यानंतर सावली, सोहम आणि बबलू त्या लॅपटॉपमध्ये बाहेरच्या CCTVमधला फुटेज बघतात. तर ऐश्वर्या वहिनी कोणाकडून तरी एक पावडर घेताना दिसत आहेत, पण तो कोण व्यक्ती आहे ते दिसत नाही आपल्याला. आणि त्यानंतर तो झाडाच्या आड लपलेला आहे, त्याने त्याच्या चेहऱ्यावरती रुमाल घेतलेला आहे असं दिसत आहे. त्यानंतर आता सोहम, बबलू आणि सावली म्हणतात, आपल्याला आता ऐश्वर्या वहिनीवरती चांगली नजर ठेवावी लागेल. आपल्याकडे कोणता पुरावा देखील नाही आहे की तिला तर मला ही सगळी गोष्ट सांगण्यासाठी. पण अमृता वहिनीचं बाळ आपल्याला वाचवायचं आहे. आपल्या घरात किती दिवसातून हा आनंद आलेला आहे आणि तो आनंद आपल्याकडून ही ऐश्वर्या वहिनी हिसकावून घेत आहे. त्यामुळे हिच्यावरती आता बारीक लक्ष आपल्याला ठेवायचं आहे. बबलू म्हणतो, हो तुम्ही सुद्धा काही काळजी करू नका, माझं आता ऐश्वर्या वहिनीवरती बारीक लक्ष राहणार आहे. ती काय करते काय नाही ते मी आता बरोबर तिच्याकडे बघत राहील. तर सावली म्हणते, हो आपल्याला असंच आता करावं लागेल. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या वहिनीचा डाव कसा हे सगळे उधळणार आहेत. आणि त्यानंतर